ढँग ढँग टाक. अरे काय रे, कुठं चाललाय? अरे आजपासून पथकाचा सराव सुरू झाला ना, तिकडे चाललोय. नोकरी आणि पथकाचा सराव दोन्ही जमतं एकत्र? नोकरी सोडून दिली ना मी. 1.5 महिना रजा देत नव्हते, मग नोकरी सोडून दिली. मग काय तर नवीन नोकरीचं काय आहे ना, बाप्पा आहे ना. ढांग ढांग. 2 वर्षापूर्वी आमच्या पथकाने पहिल्या हातावर समोरच्या पथकाला खाली पाडला होता. हे तर काहीच नाही, मागच्या वर्षी डीजे रॉजरला पहिल्या हातावर खाली पाडला होता. 8 बेस 8 टॉप आमच्या 80 ढोल. ढांग ढांग टाक 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 टाक. शेवटच्या दिवशी तुम्ही कुठल्या मंडळाला वाजवता? मानाच्या पाची गणपतींना लक्ष्मी रोडवर आमच्याच पथकाचं वादन असतं ना. पाची गणपतीला कसं काय वादन तुम्ही करू शकता? आमच्या पथकाचा आवाजच तेवढा आहे ना, पाची मंडळांना पुरून जातो. ढंगा टाक ढंगा टाक ढंगा टाक टाक. म्हणजे तुम्ही ढोल ताशे एकंदर किती लावता? संख्येला महत्व नाहीये, वादनाला महत्व आहे. वादन जर उत्कृष्ट असेल तर तू पहिल्या हातावर पण समोरच्याला खाली पाडू शकतो. ढँग ढँग. हे काय रे, इकडं का बसलाय असा वाजवत? कुठेही असो, वादनाचा सराव सुरूच राहायला पाहिजे. अरे काय रे, रोडच्या मध्ये असं काय करतोय? अरे या वर्षीपासून ध्वज पण नाचवणार आहे ना, तर त्याचा सराव करतोय. काय रे, या वर्षी तुमचे ढोल वाहून गेलेत ना? जरी आमचे ढोल वाहून गेले असतील तरी थांबणार नाही आमचा नाद, कारण का आहे आम्हाला बाप्पाचा आशीर्वाद.